आपल्या समोर येत आहे. अगदी वेळेमध्ये स्पर्धा सुरू आहे. 9:30च्या अगोदर खरं तर तिसरा सामना लागलाय. ही सुद्धा मोठी अचीवमेंट आहे. शिस्तबद्ध स्पर्धा डिसिप्लिन मेंटेन करण्यात आले. चला बॅट्समन पाठवा प्लीज. आणि बरोबर 20 मिनिटांमध्ये इनापुरी तुम्हाला 4 षटकं संपवायची आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त कालावधी घेतला तर एक फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये घेण्यात येतील. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय तीनही दिग्गज पंच नेहमी या स्पर्धेमध्ये. गतवर्षी सुद्धा हेच पॅनल तुम्हाला पाहायला मिळालं होतं. कल्याणी घोरपडे सर असतील, त्याचप्रमाणे शशी साडम सर असतील, धनंजय कोळी. पूर्वी डे टुर्नामेंटला आवर्जून करुणा कोटियान सरांची उपस्थिती असायची. आणि आज खरंच अभिमानाचा क्षण आहे. करुणा कोटियान यांचे सुपुत्र तनुष कोटियान आज ऑस्ट्रेलियासाठी कॉल आलाय त्यांना आणि ते निघाले सुद्धा उर्वरित 2 टेस्ट मॅचसाठी. तनुष कोटियान तुम्हाला भारतीय संघामधून खेळताना दिसेल आणि खरं तर ते या स्पर्धेमध्ये पंचांचं काम पाहत होतं. तर हा अभिमानाचा क्षण आहे. तनुष कोटियानला सुद्धा आपण खरं तर शुभेच्छा देऊया. उद्याच्या परवाच्या मॅचमध्ये तुम्हाला तो खेळताना दिसेल इंडियन टीमसाठी. कमी वयामध्ये खरं तर त्यांनी ही अचीवमेंट पाहायला मिळाली. अनेक दिग्गज खेळाडू असताना सुद्धा खरं तर कन्सिस्टन्सी खेळामधली सातत्य त्यानं मात्र दाखवलं आणि म्हणूनच आज भारतीय संघाचा हिस्सा. जाऊया मॅचच्या दिशेनं. अंगद पाटील तयार होतोय. पहिलं षटक घेऊन रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू अंगद पाटील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. SB11 नेरूळ टीम कडून सिद्धेश कडू आणि अर्पित मात्रे. सिद्धेश कडू की प्लेयर आहे त्या टीमचा आणि नेहमीच अनेक मैदानावर मात्र त्याची फटकेबाजी पाहायला मिळाली. अंगदचा पहिलाच बॉल. लाईक कटर तुम्हाला सर्रासपणे पाहायला मिळतील. लाईक ब्रेक पाहायला मिळतील. तुम्हाला बाउन्सर पाहायला मिळतील. आणि अंगद पाटील म्हटला की एक मोठं नाव व्यावसायिक क्रिकेट जगतामधून सुद्धा एक मोठं नाव आहे. परंतु मगाशी सुद्धा त्याने कॅप्टन बाईटमध्ये सांगितलं थोडासा संघर्ष माझ्यासाठी सुरू आहे. थोडेसे दिवस पाहिजे तसे चाललेले नाहीयेत माझ्यासाठी, परंतु त्यातून मी बाहेर निघेन. हा आत्मविश्वास मात्र त्यानं मगाशी बोलताना सांगितलं की दिवस जरी कठीण असले तरीही काही दिवस चांगले काही दिवस वाईट, परंतु हा काळ निघून जाईल. आणि रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटलाच नव्हे तर संपूर्ण व्यावसायिक जगताला सुद्धा अंगद पाटील सारख्या दिग्गज गोलंदाजीची गरज आहे आणि ती मिस करते कुठेतरी सध्याच्या घडीला ओपन क्रिकेट. पाहूया. चांगली सुरुवात केली अंगद पाटीलने. पहिले 2 डॉट बॉल. फुल लेंथ होता. बॅक टू द बॉलर्स. यावेळेस मात्र फॉलो थ्रू मध्ये जरूर स्टॉप केलाय परंतु रन रोखू शकलेला नाहीये. पहिली सिंगल येत असताना धावसंख्येची कोंडी फोडले. पहिली धाव SB11 नेरूळ संघाच्या धावफलकावर. सिंगल रन न खातं उघडलंय ते सिद्धेश कडून. गतवर्षी आय थिंक वळवली नाईट स्पर्धेमध्ये या खेळाडूला पहिली बाईक मिळाली होती. मोठा सत्कार त्याचा झाला होता. अगदी मोठी मिरवणूक नेरूळ नवी मुंबईमध्ये पाहायला मिळाली होती कारण ग्रामीण पोलमधून यानं बाईक कट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघतात. सर्रासपणे तुम्हाला पाहायला मिळतील. लेग ब्रेक स्वरूपाची गोलंदाजी अंगदची सातत्यानं तुम्हाला पाहायला मिळेल. मधूनच सोडलेला एखादा ऑफ ब्रेक सुद्धा पाहायला मिळतो. यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतील. बाउन्सर पाहायला मिळतील. आणि त्याचमुळे खरं तर मोठी मागणी नेहमीच व्यावसायिक जगतामधून अंगद पाटीलला राहिले आजपर्यंत. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. ओ बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. एज ऑन टेकन. फर्स्ट विकेट डिपार्ट. पहिला धक्का इकडे लागलाय तो SB11 नेरूळ संघाचा सलामीवीर अर्पित मात्रे 0 बाद. पासून दूर थोडासा फुटवर्कचा अभाव जाणवला आणि महत्वाची विकेट अर्पित मात्रे. यावेळेस मैदानाच्या बाहेर येत असताना अंगद पाटीलच्या पहिल्याच ओव्हरमध्ये टिचून मारा आतापर्यंत पाहायला मिळाले. अंगद कमबॅक करतोय असंच म्हणावं लागेल. फक्त एकच धाव आले आतापर्यंत या ओव्हरमध्ये. एक महत्वाची विकेट मात्र त्यानं नोंदवलंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे आणि हा षटकामधील असेल शेवटचा बॉल.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल मात्रे इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर दाखल झालाय. आणखीन एक अजांटेकन अनदर विकेट डाऊन. लगातार दुसरा हादरा दिलाय. अंगद पाटील परत आलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त एक धाव देताना दोन महत्वाचे धक्के दिलेत आणि एसबी 11 नेरूळ संघाची धावसंख्या 2 गडी बाद अवघी 1. सुपर बॉलिंग. खरं तर याच बॉलिंगसाठी अनेक क्रीडा रसिक, अंगदचे चाहते, अंगदचा प्रेक्षक वर्ग बऱ्याच दिवसापासून चिंतेत होता. अंगदला परत पाहायचं होतं आणि आज स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषकामध्ये नाईट टुर्नामेंटमध्ये आपल्या ग्रामीण संघाकडून खेळत असताना काय अफलातून गोलंदाजी केले. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 फलंदाजांना बाद करत असताना अवघी 1 धाव दिले. त्यामुळे नेरूळ संघ एसबी 11 नेरूळ संघाला आता मात्र विचार करावा लागेल. अंगदची 2 षटकं खेळायची आहेत परंतु उर्वरित गोलंदाजांवर मात्र त्या धावा कुठेतरी वसूल करण्याचं प्रेशर मात्र असणार आहे ते फलंदाजांवर. सिद्धेश कडू हा एकमेव सहारा जरूर आहे. लॉंग इनिंग खेळू शकतो. कमाल क्षमता असणारा फलंदाज. अफाट गुणवत्ता आहे या फलंदाजाकडे. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर सचिन मात्रे. राऊंड स्टंप्सला ड्राईव्ह केलाय. समोरच्या दिशेला लॉंग ऑनच्या वरतून केसलाय. एक धमाकेदार स्ट्रोक. It's a huge one, sixer. So beautiful. पाठमधून मात्र पहिला मोठा स्ट्रोक येत असताना त्या षटकारांना नक्कीच आत्मविश्वास वाढेल. सिद्धेश आणि एसबी 11 नेरूळ टीमसाठी मच नीडेड सिक्सर होता. 6 धावेनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 7 या आकड्यावर. 7 ऑन द बोर्ड. स्वागत केले सचिन मात्रे यांचं. पहिलाच बॉलवर षटकार. षटकारानं थोडासा गोंधळून जातात बऱ्याच वेळेला. जेव्हा पहिला चेंडूवर एखादा मोठा स्ट्रोक बनतो ना तेव्हा थोडासा विचार करण्यास भाग पाडावा लागतो इकडे. शॉट ऑफ लेंथ होता आणि यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने वाडे शॉट. फॅन्टास्टिक स्ट्रोक. सिद्धेशच्या बॅटमधून येतोय षटकार. कमाल ताकद पाहायला मिळाली. नजाकत पाहायला मिळाली. सारं काही आहे या खेळाडूकडे. लगातार 2 षटकारांना आता मात्र थोडासा गोंधळून गेला असेल गोलंदाज सचिन मात्रे. धावफलकावर धावा एसबी 11 नेरूळ संघाच्या 13 धावा. त्यामुळे ह्या खेळाडूची इनिंग, या खेळाडूचं शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहणं हे फार गरजेचं असेल सध्याच्या घडीला. सचिन मात्रे राऊंड स्टंप्सना यावेळेस ड्राईव्ह केलाय थ्रू द कव्हर्स आणि कव्हर्सला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय त्यामुळे एकच धाव मिळेल. सिंगल स्ट्राईक रोटेट करत असताना धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 14 धावा आतापर्यंत धावफलकावर. हळूहळू गाडी रुळावर येत असताना नेरूळ संघाची ही 7 मात्र योग्य द्यावी लागेल नवीन येणारे फलंदाज सौरभला. सिद्धेशला 7 द्यावी लागेल. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे. सुंदर असा ड्राईव्ह कव्हर्सला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. आणखीन एक सिंगल येताना दिसेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. हेच करायचं आहे सध्याच्या घडीला. जास्तीत स्ट्राईक सिद्धेशला कशी मिळेल हे पाहावं लागेल. ओ यावेळी स्विच इट करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र बीट केलाय सचिन मात्रेच्या चेंडूनं. सरळ विकेट किपरचा वेध घेणारा चेंडू ठरलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. चांगलं कमबॅक. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आल्यानंतर सातत्यानं अंगद पाटील त्याला टिप्स देत असताना दिसला आपल्याला.
आणि त्याचाच फायदा होत असताना सचिन मात्रेचं पुनरागमन पाहायला मिळालं. लास्ट बॉल. ओ यावेळेस सुंदर असा ऑफ ड्राईव्ह, लाजवाब लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह फटका. व्हॉट अ शॉट. बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. यस पंचांचा इशारा. वन बाउन्स ओव्हर द रोप. चौका. बॅटिंग मधून या ओव्हर मध्ये सचिन मात्रेच्या आल्या तब्बल 18 धावा. त्यामुळे पॉवर प्लेच्या पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये 19 धावा SB11 नेरूळ संघाच्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत अर्पित मात्रे आणि राहुल मात्रे हे 2 फलंदाज बाद झाले होते शून्यावर, परंतु हा डाव थोडासा सांभाळलाय तो सिद्धेश कडूच्या फटकेबाजीनं. हा खेळाडू जर शेवटपर्यंत राहिला तर नक्कीच एक चांगली टोटल नेरूळच्या धावफलकावर पाहायला मिळेल. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर अंगद पाटील. पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू. कटर बॉलिंग तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळेल आणि त्याचमुळे व्हेरिएशन्स प्रत्येक चेंडू तुम्हाला हालचाल करताना दिसेल. अंगदचा सरळ येणं फार कठीण आहे हा चेंडू आणि अंगदच्या अगेन्स्ट धावा काढणं खरं तर हे सुद्धा मोठा टास्क आहे, चॅलेंजिंग असेल. सिद्धेश काही टिप्स देत असताना सौरभसाठी इकडे मात्र पहिला डॉट बॉल. परंतु अंगद पाटील एक महानतम गोलंदाज आहे, मोठा बॉलर आहे आणि त्यामुळं फलंदाजाला एवढंच करावं लागेल. लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर्स. त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. इकडे पहा स्ट्रेट टू द मिड ऑफ. अनदर विकेट डाऊन. तिसरा धक्का इकडे लागला SB11 नेरूळ टीमला. अंगदला तिसरी सफलता. थँक्यू DJ. नेक्स्ट मॅच गव्हाण आणि वळवली दोन्ही टीम्स बी रेडी. जसा पहिल्या इनिंगचा खेळ संपेल दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये असले पाहिजेत. ज्या टीमचा कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये उपस्थित असेल त्या टीमला टॉस विन घोषित केला जाईल. पहिल्या 2 मॅच मध्ये हेच घडलं होतं. प्रतिस्पर्धी टीम कुंडेवाळचा कॅप्टन उपस्थित नव्हता, वहाळला आपण टॉस विन घोषित केलं होतं. दुसऱ्याही मॅच मध्ये हेच घडलं. भेंडकळ संघाचा कॅप्टन उपस्थित होता, खारघरचा उपस्थित नव्हता. भेंडकळला आपण टॉस विन घोषित केलं होतं. त्यामुळे स्पर्धा थोडीशी शिस्तीची आहे, त्यामुळे गांभीर्याने लक्ष द्या. अंगदचा हा बॉल शॉट ऑफ लाईन होता, पूल केलाय स्ट्रेट टू द स्क्वेअर लेग फिल्डर. हा बॉल तर थांबवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. फेकी पाहूया. इकडे डेंजर एंडला धाबत होता, स्ट्राइक एंडला चांगला थ्रो आणि क्रीज मध्ये सुरक्षित. 2 वेगवान धावा या ठिकाणी चपळतेनं पूर्ण करण्यात आल्यात आणि या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 21-21 वर स्कोअर. नेरूळचे सुद्धा मोठ्या संख्येनं पाठीराखे या ठिकाणी उपस्थित झालेत. सामना पाहण्यासाठी अरविंददादा ठाकूर नेरूळ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. नेक्स्ट मॅच बी रेडी. आपण वेळेवर पोहोचा फक्त. कॅप्टन सूचना. ओ यावेळेस मात्र समोरच्या दिशेला लॉफ्टेड फटका. लॉंग ऑफ क्लिअर केला. व्हॉट अ शॉट. अनदर ह्यूज वन. सिक्सर.
तर तुमचा खेळ उंचावता येणं शक्य नाहीये, ती बॅटिंग होणार नाहीये. त्यामुळं त्याच दबावाला झुगारून तुम्हाला फलंदाजी करणं खेळामध्ये फार गरजेचं असतं आणि तेच करत असताना 5व्या क्रमांकाचा फलंदाज कुशल म्हात्रे. शॉट ऑफ लेंथ होता यावेळेस, मात्र पहा समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनचा फिल्डर आला होता जेलवर, हातामधून निसटला. ही संधी चांगली होती कुशलला बाद करण्याची, परंतु ही संधी मात्र गमावले. कॅचेस विन द मॅचेस पण सातत्यानं म्हणतो बऱ्याच वेळेला एखाद्या फलंदाजाला जीवनदान दिल्यानंतर खरं तर खेळपट्टीवर तो अधून त्वेषानं बॅटिंग करतो, जोमानं बॅटिंग करतो आणि तोच कधी कधी खेळाडू धोकादायक बनतो, तोच खेळाडू कधी कधी मॅन ऑफ द मॅच घेतो. या बऱ्याचदा गोष्टी क्रिकेटमध्ये घडलेल्या आहेत. सोडून दिला हा चेंडू, अंगदचा सन्मान देत असताना टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेरच्या बाजूला लेग बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळाली. इकडे डॉट बॉल, तिसऱ्या षटकाची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर SB11 नेरूळ संघ जाऊन पोहोचलाय. तो 28 या आकड्यावर 28, लॉस ऑफ 3 विकेट. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. अंगदची षटकं आपण पाहूया. 2 ओव्हर्समध्ये अंगदनं 10 धावा दिल्या आणि तब्बल 3 फलंदाजांना बाद केलं. सुपर. चला 12th मॅन पाणी घेऊन जायचं आपण. सुपर बॉलिंग या ठिकाणी अंगदचा स्पेल पाहायला मिळाला. केवी काका मैदान हळूहळू प्रेक्षकांची गर्दी होत असताना आजच पहिली रात्र आहे. पहिली रात्र आहे. येणारे 5 रात्र तुम्हाला ही स्पर्धा निखळ मनोरंजन देणारी ठरणार, यात मात्र शंका नाहीये. आणि नेहमीच या मैदानावर उत्स्फूर्त प्रतिसाद हा प्रेक्षकांचा सातत्यानं आपल्याला पाहायला मिळालाय. खरं तर खेळाडूंसाठी किंवा आमच्या क्रीडा रसिकांसाठी सुद्धा अनेक खाण्याचे स्टॉल्स आपल्याला मैदानाच्या भोवती सातत्यानं पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्ये आमचे पाटील रसोई यूट्यूबर सुद्धा एक खाण्याचा स्टॉल तुम्हाला पाहायला मिळेल अगदी मेन गेट समोर. तिकडे नक्कीच तुम्हाला पंचपक्वान्न चाखायला मिळतील. नॉनव्हेज तुम्हाला तिकडे सुंदर असं चविष्ट नॉनव्हेज खायला मिळेल. तर पाटील रसोई यूट्यूबरला नक्की भेट द्या आपण. तर ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला गेलाय. नेरूळ संघ म्हटला की आमचे जबरदस्त समालोचक हर्षदजी मडवी असतील, आमचे विघ्नेश मडवी असतील, त्यांच्या गावचा संघ खेळताना दिसतोय. आमचे रोहित भोपी असतील, सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्तानं. 2 ओव्हरचा खेळ अद्यापही बाकी आहे आणि या 2 ओव्हर्समध्ये इकडे पाहूया कशा पद्धतीनं सिद्धेश कडू आणि खास कुशल म्हात्रे चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय आणि त्याच्या बॅटमधून जर चांगले स्ट्रोक्स आले, सिद्धेशला मदत झाली तर नक्कीच या धावा 55च्या आसपास नेऊ शकेल. एवढी ताकद या 2 फलंदाजांमध्ये आहे. पाहूयात 4थं षटक. गोलंदाजी मार्कवर अक्षय पाटील. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र जोरदार अपील पाहायला मिळते. लाऊड अपील फ्रॉम ऑल प्लेयर्स. सगळेच प्लेयर कॉन्फिडंटली या ठिकाणी अपील करतात. पंचांची मात्र कोणतीही प्रतिक्रिया नाहीये. नकार घंटा दर्शवले या ठिकाणी आणि त्याचमुळे इकडे डॉट बॉल येताना दिसलाय. निर्धाव चेंडूची सांगता. चांगली सुरुवात केली ती अक्षय पाटीलनं. पहिला चेंडू जोरदार अपील पाहायला मिळाली होती, परंतु अपील मध्ये फारसं रस नव्हतं अंपायर्सना. अपील फेटाळून लावले. जाऊया पुढच्या चेंडूकडे. हो, यावेळेस आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू. इकडे मात्र थोडंसं अडचणीमध्ये आणलं जात आहे, कारण थोडीशी गाडी रुळावर आली होती, स्थिरावली होती. मागच्या 2 ओव्हर्समध्ये 27 धावा आल्या होत्या. अंगच्या सुद्धा षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. त्यामुळे कुठेतरी असं वाटलं होतं या 2 ओव्हर्समध्ये चांगल्या धावा येतील, परंतु जर डॉट बॉल आले ना तर टेन्शन वाढेल. त्यामुळे निदान स्ट्राईक रोटेट करणं. समोर सिद्धेश सारखा दिग्गज फलंदाज आहे, त्यामुळे त्याला सुद्धा जास्तीत जास्त चेंडू खेळायला मिळणं हे मी तर म्हणेन SB11 नेरूळसाठी फार गरजेचं आहे. ओ सुंदर ड्राईव्ह कवचला, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे एकच जाव येताना दिसेल. सिंगल रन ओनली. सुपर बॉलिंग. अक्षय पाटीलने थांबवला हा स्कोर कार्ड. चांगली बॉलिंग होत असताना, चूक टप्पावर गोलंदाजी होत असताना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले आतापर्यंत. नेक्स्ट मॅच गव्हाण आणि वळवली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्ट करा प्लीज.
3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आक्षेपाणीच्या षटकामधल्या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण वेळेवर हजर राहा. हो पहा, इकडे मात्र मोठा फटक्यासाठी जरूर गेला होता, प्रॉपर कनेक्ट झाला नाही, विकेटवर चेंडू पडला, तिकडेच राहिला, कोणतीही धाव नाहीये. थोडंसं व्हेरिएशन बॉलनं थोडंसं टेन्शन वाढवलं अक्षय पाटीलला. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव, दडपण आता मात्र स्पष्टपणे जाणवतोय. आता थोडंसं चिंतेमध्ये असतील, कारण सिंगल येणं, स्ट्राईक रोटेट करणं हे फार नेहमी गरजेचं असतं क्रिकेटमध्ये, आणि तेच घडलेलं नाहीये या ओव्हरमध्ये आतापर्यंत. ओ यावेळेस मात्र खंडून काढला हा चेंडू, ऑफ स्टंप लाईन वरचा बाहेरचा बॉल, ऑन ड्राईव्ह केला, लॉंग ऑनच्या वरतून चेंडू, गगन बेदी षटकार. मला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळालं, लॉंग ऑन अगदी व्ही शेप मध्ये मच्छिंद्र सर खेळताना दिसतोय. खेळाडू तंत्रशुद्ध फटकेबाजी, सुंदर असे कव्हर ड्राईव्ह या खेळाडूकडे आहेत, आणि म्हणूनच सध्याच्या घडीला तंत्रशुद्ध बॅटिंग करणं, टेक्निकल बॅटिंग करणं हे फार कमी खेळाडू करत असतात. आजकाल जर पाहायला गेलं तर स्कूपचे फटके म्हणजे अक्षरशः शरीराचा, अंगाचा चुरगुळा करणारे फटके, नेहमीच वेडेवाकडे फटके आपण सातत्यानं पाहत असो. अनऑर्थोडॉक्स त्यांना म्हटलं जातं. मग तुम्हाला फाईन लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग कडे 360 डिग्री रिव्हर्स स्वीप खेळणं हे आजकाल सर्रासपणे या फलंदाज करत असतात. चेंज ऑफ पेस, थोडासा धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू होता. स्लोवर वन, ड्राईव्ह केला कबसला, पहिली धाव वेगाना, नाही प्रयत्न करत दुसऱ्यासाठी, कारण दोघांनी माहिती आहे विकेट फार महत्वाची आहे सध्याच्या घडीला. इकडे सिंगल येताना दिसली, या एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटलमध्ये वाढ होईल, धावसंख्या जाऊन पोहोचले. इकडे 4 षटकांचा खेळ समाप्त, आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर SB11 नेरूळ संघाची धावसंख्या 36 धावा, 36 शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. साऱ्यांच्या मनामध्ये संजय ठाकूर बामन डोंगरीचा आहे फेमस रायगड मध्ये. संजय ठाकूर बामन डोंगरीचा आहे फेमस ठाण्यामध्ये. संजय ठाकूर बामन डोंगरीचा आहे फेमस रायगड मध्ये. संजय ठाकूर बामन डोंगरीचा आहे फेमस रायगड मध्ये. नक्कीच संजय ठाकूर एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट स्पर्धांचे यशस्वी आयोजक, परंतु त्यांच्याच बरोबर त्यांना अगदी मोलाची साथ नेहमी लाभले. मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर राजेशदादा ठाकूर असतील, आमचे सर्वेश नाईक असतील, सतीशदादा म्हात्रे असतील, ओळ्याची नेहमी साथ राहिली, ओमकेश असतील आमचे, त्याचप्रमाणे निहाल असतील, विकी असतील, राहुल असेल, रोहित म्हात्रे असेल, असे सगळ्यांची साथ, ओमकार म्हात्रे असतील, आमचे बंटी भोईर सुद्धा फार मोठी मेहनत त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून घेतले, प्रतीक नाईक असतील, स्वप्नील मोकल असतील, असे सगळ्यांची साथ नेहमीच आवर्जून आम्हाला पाहायला मिळते दरवर्षीप्रमाणे. आणि म्हणूनच सगळ्यांची साथ असली की एखादी स्पर्धा मात्र यशस्वी होताना सातत्याने आपण पाहतोय. आणि रायगडमधील एक मोठी स्पर्धा, उलवेन रोडमधील एक नामांकित स्पर्धा तुम्ही पाहता. आज या स्पर्धेची पहिली रात्र, आणि पहिल्या रात्री सगळ्याच क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा हार्दिक असं स्वागत. ओ शॉट ऑफ लाईन, बॅकफुटला जाऊन पूल केलाय, स्क्वॅलेगला फिल्डर उभा आहे, हाफ ट्रॅकर होता, अर्ध्या पिचवर पडलेला हा चेंडू होता, प्रॉपर कनेक्ट करता आला नाहीये. टायमिंग प्रॉपर असतं, वॅकंट एरियामध्ये चेंडू खेळता आला असता तर नक्कीच धावा मिळाल्या असत्या, परंतु इकडे एकच मिळाली, सिंगल रन सिद्धेशला. एकेरी धावेनं टीमच्या टोटलमध्ये भर होताना दिसेल. स्कोर मूव्स टू 37 नाव, 37 धावा धावफलकावर. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लास्ट ओव्हर तुषार पाटील गोलंदाजी मार्कवर, निदान 1-2 मोठे फटके अनिवार्य आहेत. 50च्या पुढे जावंच लागेल, कारण समोर सुद्धा तेवढाच ताकदवान संघ आहे अंगद पाटीलच्या नेतृत्वाखाली खेळणारा KPC नामपुरी. पाहूया तुषार पाटील, स्लॉग ओव्हरचं षटक आहे, चांगले स्ट्रोक आतापर्यंत. कुशल मात्रेच्या बॅटमधून सुद्धा एक षटकार आपण पाहिलाय. ओ यावेळेस साइडला कमाल स्ट्रोक, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून फेकून दिलं या बॉलला, जाईल सीमारेषेच्या पलीकडे, षटकार.
ती पुढ्यात टाकलेला हा चेंडू होता आणि या षटकाराच्या सहाय्यानं टोटल जाऊन पोहोचले ती 43-43 या आकड्यावर. 4 चेंडू शिल्लक आहेत. थोडासा फ्लाइट देण्याचा प्रयत्न मात्र केला होता तुषार पाटीलनं. अगदी पुढ्यात पडला आणि पुढ्यात पडल्यानंतर मात्र घाव घातल्याशिवाय राहणार नाही कुशल मात्रे. हा दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून येणारा. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 50 ही धावसंख्या जरूर गाठता येईल एखादा मोठा स्ट्रोक आला तर. प्रेशर आहे थोडंसं. मागच्याच बॉलवर षटकार पडला. षटकार पडल्यानंतर नक्कीच गोलंदाजाच्या डोक्यामध्ये हेच असतं की पुढचा चेंडू मला चांगला काढायचा आहे. द्विधा मनस्थितीमध्ये असतो चेंडू कसा टाकायचा. थोडासा थांबून खेळला होता. इकडे मात्र चेंडू फलंदाज बाद होतो. इकडे कुशल मात्रेच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट. SB11 नेरूळ संघ. चौथा धक्का. विश्वास करत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कुशलनं बॅकफुटला जाऊन बराच प्रयत्न केला होता शॉट ऑफ लेंथला पुल करण्याचा, परंतु एज घेतल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. चांगलं योगदान त्यानं दिलं. 5व्या क्रमांकावर येत असताना 2 षटकाराच्या सहाय्यानं चांगल्या धावा त्यानं काढल्या. 8 बॉलमध्ये 14 धावांचं योगदान त्यानं दिलं. परंतु हे सफिशियंट नाही. अजूनही मी तर म्हणेन येणाऱ्या 3 बॉलमध्ये सिद्धेश कडूला जास्तीत स्ट्राईक मिळणं सुद्धा गरजेचं आहे आणि ती जबाबदारी आता मात्र विश्वास घरच्या खांद्यावर आहे. तो एखाद्या मोठ्या स्ट्रोकसाठी जातोय की सिंगलला मात्र सिद्धेशला स्ट्राईकवर आणतोय. फुल टॉस आहे. स्क्वेअर लेगला धाडलाय. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहत बसलाय. बॉल गेलाय सीमा पार. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर विश्वासपूर्व फटका पाहायला मिळालाय. विश्वासच्या पॅटमधून षटकार. खरं तर अंगद तुषारच्या या गोलंदाजीवर, कारण नवीन येणारा फलंदाज थोडासा टेन्शन मध्ये नेहमीच असतो. थोडासा दबाव असतो आणि सध्याच्या घडीला आपण पाहिले तर विश्वासवर हेच दबाव होतं की सिद्धेश कडू समोर आहे. चला चेंडू द्यायच्या संयोजकांना विनंती आहे. कदाचित तिकडे षटकार गेल्यानंतर बॉल आलेलाच नाहीये. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. तो दबाव होता, परंतु नवीन येणाऱ्या फलंदाजासाठी फुलटॉस जर आपण केलात तर तो पूर्ण सेट होतो. आणि आजकाल कुठलाही फलंदाज, अगदी 10व्या 11व्या क्रमांकाचे फलंदाज सुद्धा आपल्या ग्रामीणमध्ये क्रिकेटमध्ये खेळत असताना कधी कोणत्याही क्रमांकावर षटकार खेचू शकतात. ही ताकद आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटची आणि ती दाखवली. 6व्या क्रमांकावर आलेल्या विश्वासनं मात्र षटकार ठोकलाय आणि टीमला मात्र पुढे नेलंय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. अशी बॅटिंग झाली तर सिद्धेश कडूला नॉन स्ट्राईक एंडला सुद्धा राहायला आवडेल, कारण त्याला हेच माहिती आहे माझ्या टीमसाठी धावा होणं फार गरजेचं आहे. समोर प्रतिस्पर्धी टीम तेवढीच तगडी आहे आणि असं असताना मात्र एक रिस्पेक्टेड टोटल पर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. यानंतर वळवली आणि गव्हाण या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल. ओ यावेळेस फ्लाइट डिलिव्हरी इकडे बीट केला मिड ऑफला. वेगवान स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. 1 रन आणि या सिंगल रन अर्धशतक नेरूळचं धाव फलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवट गोड केला जाणार का? सिद्धेश कडू ऑन स्ट्राईक नाव. आणि या चेंडू नंतर टॉस केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. गव्हाण आणि सानसाईरा 11 वळवली. पहिल्या फेरीमधील असेल शेवटची लढत. या चेंडू नंतर टॉस केला जाईल, परंतु इकडे मात्र पाहूया शेवटच्या बॉलवर काय घडते. एक्झॅक्ट 50 रन्स ऑन नेरूळ स्कोर बोर्ड. चांगला चेंडू होता यावेळेस मात्र. पहा मोठा फटका तर खेळू दिलेला नाहीये. बॉल शॉर्ट मिड विकेट कडे सरकलाय. वेगाना डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत मात्र 2री रन कंप्लीट. 3ऱ्याचा प्रयत्न. क्लास रनिंग बिटवीन द विकेट. इकडे पहा डायरेक्ट हिट तर झालाय, परंतु 4थ्यासाठी प्रयत्न झालेत. 4 पूर्ण. 5व्यासाठी इकडे मात्र पहा भूक भागत नाहीये. भूक भागत नाहीये इकडे. 4 रन्स या पंचांनी रेफर केलंय. चेक करूया आपण.
अगोदरच्या रनला रनआउट असेल तर कदाचित शेवटची रन पकडली जाणार नाही, परंतु चेक केलं जाईल GTC लाईव्हच्या माध्यमातून. तिसरे पंच धनंजय कोळी सर आहेत. निर्णय जरूर आपल्यापर्यंत पोहोचेल, परंतु खेळाडू बाहेर यायला काहीच हरकत नाहीये. जे काही रन्स असतील त्या टोटलमध्ये ऍड केल्या जातील आणि यानंतर टॉस केला जाईल. सान सायरा 11 वळवली संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये गव्हाण. दोन्ही टीमचे कॅप्टन बी रेडी आणि बरोबर आपण तीन टोटल झाले ती 53 फायनल टोटल 54 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये KBC इनामपुरीला. आणि जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी मी विनंती करतोय सन्माननीय गिरीजी मात्रे साहेब, नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक, त्याचप्रमाणे शेखर शेठ भोपी साहेब, नेरुळगावचे समाजसेवक, दोन्ही मान्यवरांना की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करावा. तो शेखर शेठ भोपी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्याचा टॉस करतो. टॉस जिंकलाय गव्हाण संघानं. गव्हाण संघ अभिनंदन. आणि निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये येऊन? गतवर्षी चांगला परफॉर्मन्स झालाय खरं तर या स्पर्धेमध्ये किती आता मात्र अपेक्षा वाढल्यात? या स्पर्धेत गेल्या वर्षी रनर होतो, या वर्षी चॅम्पियन ठरण्याचा प्रयत्न करू. समोर वळवली संघ आहे, कसं पाहताय वळवली संघाला? किती चॅलेंजिंग? आणि या वर्षी खरं तर हा संघ चांगल्या फॉर्म मध्ये चाललाय, त्यामुळं किती आव्हान असेल या संघाचं? कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. कोणते असे गोलंदाज आहेत त्यांचा परफॉर्मन्स फार मॅटर करेल तुमच्यासाठी की वळवली संघाच्या फलंदाजांना रोखता येईल? सिद्धेसाई, प्रितेश आणि दीपराज. चला, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. मुकेश टॉस विरोधामध्ये गेलाय, बॅटिंग करायची आहे, फारसा फरक पडेल का बॅटिंग करताना? नाही, ॲक्च्युली आम्हाला बॅटिंगच करायची होती आणि आमच्या मनाप्रमाणे झालेलं आहे, तर आम्ही कमीत कमी 60+ करण्याचा प्रयत्न करू. स्वतः ॲज अ कॅप्टन सुद्धा तू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, नुकतीच बेस्ट बॅटर सुद्धा राहिला एका स्पर्धेमध्ये आणि संघ अगदी योग्य स्थितीवर चाललाय, रुळावर गाडी आले. वळवली संघ बॅक इन फॉर्म पाहायला मिळतोय आणि कुठेतरी तो आत्मविश्वास किती फायद्याचा ठरेल या स्पर्धेमध्ये? नाही, खूप आता प्लेयर खूप चांगले खेळतात. रत्नीदीप झाला, ऋषिकेश, याने सगळेच प्लेयर चांगले खेळतात. आता या मॅचला बघू कसं परफॉर्मन्स करतात ते. स्पर्धा वेळेवर सुरू आहे खरं तर. पहा, अगदी चौथ्या मॅचचा टॉस झालाय, 10च वाजलेत आणि काय सांगाल? एक शिस्तबद्ध स्पर्धा. संजय शेठ ठाकूर आणि या स्पर्धेबद्दल आपलं मत? नाही, खूप चांगली स्पर्धा आहे. आम्हाला पहिल्यांदाच इथे आम्ही खेळतो या स्पर्धेत आणि आम्हाला चान्स दिली त्याबद्दल धन्यवाद. आमचे स्पॉन्सर सान सायरा, सँडी DJ आणि आयोजकांचेही धन्यवाद करतो. चला, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर टॉस बॉक्स मधून नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो गतवर्षीचा रनरअप संघ गव्हाण संघानं आणि त्यांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. जाऊया मॅचच्या दिशेनं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. आणि एक वाढदिवस समारंभ या ठिकाणी आहे. ऑल बर्थडे सेलिब्रेशन्स. आमचे ऋषिकेश पाटील, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे ऋषिकेश.
आणि त्याचं बर्थडे सेलिब्रेशन डीजे सँडी प्लीज. बोलवे नोड हे मैदान प्रेक्षकांसाठी नेहमीच आम्ही मगाशी देखील याचा उल्लेख आवर्जून केला होता की दर्दी प्रेक्षक आहेत आणि शेवटच्या चेंडूपर्यंत प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळणार या मैदानात शंका नाही आहे. बोलूया या सामन्याकडे सामना कसा होणार. मागचे 2 सामने एकतर्फी राहिले आहेत त्यामुळे हा सामना चांगला होईल अशी आपण अपेक्षा बाळगूया आणि दोन्ही संघांना संजय शेठ ठाकूर यांच्याकडे शुभेच्छा देऊया आणि वळूया आपण सामन्याकडे. गोलंदाज सज्ज, गोलंदाज P1 मध्ये वापर केलाय. दर्पण फोरसे वाला तो गोलंदाजीला फलंदाज स्ट्रायकरला सज्ज झाला. तो उजव्या हाताचा फलंदाज आदर्श करत त्याला साथ देणार तो अंगद पाटील. अंगदची भरपूर चर्चा झाली मगाशी कारण अंगदला आपण सध्या पाहतोय की तो इंजुरीला फेस करतोय. त्याच्यावर एक सर्जरी देखील झाली त्यानंतर सुद्धा उठला येतो आणि त्या सर्जरीत पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या तालुक्यासाठी आणि आपल्या जिल्ह्यासाठी क्रिकेट खेळत असताना अंगदला आपण भरपूर वेळा व्यवसाय क्रिकेट खेळताना बघितलं असेल ना. बॅक टू क्रिकेट 54 धावांचा पाठला करायचा. सामना स्पीडअप करायचा आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं ॲट एनी कॉस्ट कंप्लीट करायचे आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट फॉर लेग आणि शॉर्ट मिड विकेट. पहिला चेंडू वाडा स्टार्ट डाऊन द ट्रॅक. आदर्श बॅटमधनं निघाला पहिलाच गोळीच्या वेगानं खणखणी षटका. त्याची डाऊन द ट्रॅक आला. वाडा शॉट आणि वाडा यूज अ पॉवर प्लेवर. ग्रेट टायमिंग. आदर्श करत सुरुवात केली मैदानावरती षटकारानं. विनंती करेन आमच्या प्रेक्षकांना ज्या गाड्या गेटवर आहेत त्या गेटवर कोणी लावायचे नाहीत. ते आपण लगेच तिथनं बाहेर काढायचे आहेत कारण वाहतुकीला कोंडी होते आणि ते गाड्या लगेच आपण बाहेर काढायचे आहेत. ते आपली नैतिक जबाबदारी आपण पाळूया ना. बॅक टू क्रिकेट. फुल टॉस. वाडा शॉट. कव्हर स्ट्रोक. बीड पुस्तक वन वासिमा पार. चौकार. दर्पणला मात्र दडपणाखाली आणले फलंदाजानं. वॉट अ बॅटिंग. काय अटॅकिंग सुरुवात केली मैदानावरती. पहिला खणखणी षटका लोंगाच्या डोक्यावरनं. दुसरा कव्हर ड्राईव्ह दाखवतो. क्रिकेटचं मादक सौंदर्य, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका तुम्हाला कॉपी बुक स्टाईलमध्ये आदर्श खरच्या बॅटमध्ये करायला अजून एक चौकार पाहायला मिळतो. 2 चेंडू 10 धावा. 500चा बॅटिंग स्ट्राईक मेंटेन केलं. वॉट अ फंटास्टिक स्टार्ट. राऊंड विकेट ओव्हर द विकेट. ग्रेट बॉलिंग. कमबॅक सुंदर झाले मैदानावरती. यामध्ये गुडलँड स्पॉटचा चेंडू टेक ऑफ केला मैदानावरती. फलंदाज मात्र बीट केले स्वतःवरती. आदर्श घरात नाराज झालाय. नाराजगी जतवली त्याने मैदानावरती. विकेट किपर आपण पाहतोय विश्वास घरातला आपण पाहतोय. विश्वास घरात किती दूर उभा आहे बघा स्टंपासून. याचा अर्थ भन्नाट वेगवाद गोलंदाजी दर्पण न केलेलं कमबॅक सुंदर. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 10 धावा धाबरकावरती दमदार सुरुवात. पुन्हा एकदा डाऊन द ट्रॅक आलाय. येस आमच्या गेटवरती ज्या गाड्या आहेत विनंती असणार त्या गाड्या आपण लगेच काढायच्या आहेत. प्लीज विनंती आहे तुम्हाला. मान्यवर आता येत आहेत इथे त्यामुळे विनंती आहे. बाईक ज्या आहेत ना त्या आपण लगेच काढा प्लीज. आयोजकांच्या वतीने संजय ठाकूर यांच्या वतीने तो आपणास विनंती आहे त्या बाईक आपण लगेच काढा प्लीज. 4 चेंडूचा खेळ संपला. 2 चेंडू ते मोठे फटके नंतर मध्ये सुंदर कमबॅक. वॉट अ फंटास्टिक कमबॅक अँड वंडरफुल कमबॅक फ्रॉम द दर्पण फोर्से. लवली शॉट. स्ट्रेट ड्राइव्ह. ओ गुड फिल्डिंग. विकीला आपण पाहतोय 15 नंबरची जर्सी परिधान करायला एक्झॅक्टली स्क्रीन समोर. जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी सुरुवात केली घरातनं.
आणि धावसंख्या धापा कधी झाली ती आतापर्यंत 11 धाबा. स्ट्रायकरला फलंदाज पहिल्यांदा येतो P1चा शेवटचा चेंडू पॉवर प्ले ओव्हरचा पहिला P1चा स्ट्रायकरला अंगद पाटील. मात्र P1 मध्ये येत असताना बघायचं अंगद शेवटच्या चेंडूवरती किती धाबा उभारणार, स्ट्राईक घेणार, सिंगल काढू की स्ट्राईक आदर्श देणार, चौकार षटका मारून बघायचंय काय सुरुवात करणार. स्विचितचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील मात्र नाहीये. पंचांना स्पष्ट नकार दिलाय. घरात मात्र यावेळी आदर्श घरात डेंजर एंडला पंच लेग बाय चिकून करतात. षटकाची होते सांगता 12 धाबा धापलकावरती एक चौकार षटकार येऊन देखील सुंदर कमबॅक केलं फोर्सेनं. कौतुक करेन दर्पण फोर्सेचं. 12 धाबा धापलकावरती डोंगरी वर्ष 14व स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषक 2024 स्पर्धा आपण पाहतोय. संजय ठाकूर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 13 वर्षाचा प्रदीर्घ काळ म्हणजे निश्चित मी मगाशी देखील म्हटलं होतं की अभूतपूर्व यश 13 वर्षाचं आफ्टर अनप्रेसिडेंट सक्सेस अभूतपूर्व 13 वर्षाचा यश. त्यानंतर मध्ये 14 वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करते. नवीन संकल्पना राबवणं, नवीन संकल्पना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं आणि क्रिकेटचा दर्जा या परिसरातील उंचावणं हे एकच ध्येय असतं ते संजय शेठ ठाकूर यांच्या नजरेसमोर. आणि त्या नावाला साजेशी स्पर्धा आपण पाहतोय. संजय शेठ ठाकूर हे नाव फार मोठं आहे परिसरामध्ये, कारण ह्या माणसाचा या व्यक्तीचा कार्याचा उल्लेख आपण केला तर भरपूर कार्य त्याच्या माध्यमातून आपण पाहत असतोय. सामाजिक अर्पित म्हात्रे येत असताना गोणीमध्ये 12 धाबा कधी 54 धाबांचा पाठलाग करत असताना KPC इनानपुरी वर्सेस आपण पाहतोय SB11 नेरुल या दोन संघांमध्ये लढत आपण पाहतोय. 54 धाबांचा पाठलाग करायचा. 13 धाबा पहिल्या षटकाच्या अखेरीस 41 धाबांची गरज आहे. उर्वरित 4 षटकांमध्ये 10.25 सरचे धाबा उभारायचे आहेत. उमेश भोईर आम्हाला माहिती देत असताना सुशील आमच्या समेत आहे. GTCची संपूर्ण टीम त्यांचं देखील स्वागत करूया. क्लॅरिटी विथ क्वालिटी म्हणून ओळखले जाणारी आमची GTCची टीम संपूर्ण स्वागत आहे तुमचं देखील. स्पर्धेचे प्रमुख आयोजक संजय ठाकूर यांची संपूर्ण टीम ज्यांच्या माध्यमातून पंच आम्हाला सांगत असताना एक्झॅक्टली स्कोर 13 अपडेट 12 माफ करा सॉरी 12 यस 12 कव्हर ड्राईव्ह केल्या चेंडूला एकच धाव मिळणार. तर मग अशी आमच्याकडे सूचना झाल्यात गाड्या वगैरे काढणं त्याला कॉन्सन्ट्रेशन राहिले नाही. माफी असावी ना. बॅक टू क्रिकेट 13 धाबा धापलकावरती. पहिल्या षटकामध्ये कौतुक करे मी दर्पणचं कर. पहिल्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूत एक षटकार एक चौकार आला. त्यानंतर मात्र मागच्या 4 चेंडूवरती त्यानं फक्त 2च धाबा दिल्या. काय सुंदर विलंबनीय कमबॅक होता मैदानावरती. आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालं आणि फक्त धाबा ते 13. आदर्श घरात आणि अंगद पाटील याच्यावरती फार मोठी जबाबदारी बघायचं. आदर्श घरात ज्यानं आतापर्यंत अटॅकिंग क्रिकेटला सुरुवात केली P1 मध्ये सुंदर फटकेबाजी केली. धाबा कुठल्याच त्यामध्ये होते आतापर्यंत. बघायचं अजून किती धाबा येतील आणि कधी त्याला थांबवलं जाईल. ओव्हर द विकेट ड्राईव्ह केलाय. सुंदर ड्राईव्ह पुढे सरकलाय. लॉक आपला बॅकअप चांगलं होतं. मनोज येतोय चेंडू खाली. सुंदर थ्रो. चेंडूवर येणं वाकणं उचलणं फेकणं यस रन गॅदर पिकअप ग्रिप अँड थ्रो या क्रिया वेगानं कराव्या लागल्या. त्याने टाळ्यांच्या कडकड त्याचं स्वागत केलं. का करू एका सुंदर क्षेत्ररक्षण दाखवलं मैदानावरती. जर क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर गोलंदाज त्याची उपयुक्त दाखवू शकतोय आणि ते दाखवल्या मैदानात स्टँडर्ड फिल्डिंगचा दर्जा दाखवला मैदानावरती. फटके चांगले आले होते पहिल्या षटकामध्ये. मात्र अंगदवरती आता पुन्हा जबाबदारी. ओव्हर द विकेट गोलंदाज डिलिव्हरी करू शकला नाहीये. रिदममध्ये त्याला आपण पाहतोय अर्पित म्हात्रेला यामध्ये समाशाला तोंड द्यावं लागलं. भरपूर वेळा आपण अशा प्रसंगांना तोंड देताना बघत असतो. कारण जर तुमचा रिदम चुकला तर चेंडू चुकू शकतोय आणि जर चेंडू चुकला तर फटकेबाजी होऊ शकते. त्यामुळे माघार घेतलेली बरी असते आणि तो चांगला निर्णय घेतलाय. याला आपला रिदम चुकला आणि पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज. लवली शॉट हाय बॅकलिप मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. 3 तिगाडा काम बिगाडा. चेंडू मिड विकेटला तिघांमध्ये लँडिंग सेफ लँडिंग होते. 2 धाबा मिळणार. गोल्डन मिड द विकेट. चेंडूला लवकर पिकअप केलं होतं. ग्राउंडिंग बॅट लवकर केली. अंगदनं 3 षटक चेंडू खाली आले होते. धावसंख्येला 2 आकार येणार. आमचे उमेश सांगणार आम्हाला धावसंख्या पुढे सरकते. ती मात्र 16 या धावसंख्येवरती. मगाशी आपण पाहिलं प्रियेश कोहलीला ज्याचं वय वर्ष फक्त 16 37 धाबा कुठल्यात आणि काय अटॅकिंग फळजी दाखवली मध्ये. प्रयास कोहलीला आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये अक्षरशः प्रेक्षकांना भुरल घातली. प्रेमात पडलो आम्ही देखील त्या फलंदाजाच्या. फुल टॉस ड्राईव्ह केल्या चेंडूला. बॉल बॅक ड्राईव्ह होता. चेंडू पुढे सरकला एक्झॅक्टली लॉंग ऑनला. चांगलं बॅकअप राहुल आला होता. एकच धाव मिळणार. गुड फिल्डिंग नेहरू संघ या परिसरातील खूप दादा संघ संबोधला होतोय. तर तलोजा आणि खारघर परिसरातील KPC इनानपुरी या संघ देखील दादा संघ या 2 दादा संघांमध्ये एक चांगली फाईट आपण पाहतोय आणि हा सामना चांगला रंगणार मी निश्चित सांगू इच्छितो. कारण दोन्ही संघांची ताकद तेवढीच आहे. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. कॅलिबर संघ आहेत. मजा येईल सामन्यामध्ये. फुल टॉस बॅटचा फेस ओपन केला मात्र उंची जास्त. विकी मिड विकेटला मात्र पंचांना काय एक्झॅक्टली घोषित केलंय नो बॉल. यस रिव्ह्यू घेतलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांना चेक केला जाईल.
येस ॲब्सोल्युटली चेक केला जाईल. हाईट वेस्ट ऑफ हाईटसाठी हा चेंडू चेक केला जाईल. जर कमरेच्या खाली असेल तर फलंदाज बाद, मध्ये कमरेच्या वरती असेल तर तो भीमर चेंडू संबोधला जातो आणि भीमरवरती नो बॉल, त्यामुळे अधिक धावा येतील, त्यामुळे हा चेंडू डोकी ठरणार या संघासाठी. जानमन क्रिकेट संघ क्लब बांबडोंगरी याची स्पर्धा आपण पाहतोय. संजय ठाकूर त्याची संपूर्ण टीम यांच्या माध्यमामध्ये स्पर्धा आपण पाहतोय. वर्ष 14 वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करते. पहिला सामना जिंकला तो वाळ संघानं, दुसरा सामना जिंकला शिवशक्ती खारघर संघानं. तिसरी फाईट आपण पाहतोय ती केपीसी इनानपुरी वर्सेस SD11 नेरुळ या संघांमध्ये. जिंकण्यासाठी 54 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. येस दीपक पाटील सर. नेरुळ संघासाठी शुभेच्छा आल्यात विघ्नेश मडवी, हर्षद मडवी यांच्याकडून. त्यांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो. सहर्ष स्वागत आहे विघ्नेश, हर्षद आपलं या स्पर्धेमध्ये. येस ॲब्सोल्युटली विघ्नेश आणि हर्षद आमचे चांगले समालोचक आहेत. मराठीचे स्वागत आहे तुमचं देखील. बघायचं सामना कोण जिंकणार. ड्रेस कोड खूप सुंदर आहे. दीपक सर मला प्रभावित केलं ड्रेस कोडनं. ज्या पद्धतीनं आपण IPL पाहतोय, ज्या पद्धतीने आपण मोठमोठ्या स्पर्धा पाहतोय, त्यानुसार ड्रेस कोड पाहायला मिळाला. त्यामुळे जर ट्रॅक आणि T-शर्ट जर मॅचिंग असेल तर क्रिकेटचा दर्जा अजून उंचावतो आणि पाहणाऱ्यांना ती ड्रेसिंग अधिक इम्प्रेस करते. ती ड्रेस कोड तुम्हाला पाहतो नेरुळ संघाच्या माध्यमातून, SD11 नेरुळ या संघाच्या माध्यमातून. बघायचं आहे हा चेंडू चेक केला जाईल. इट्स अ व्हेरी क्लोज डिसिजन. नेरुळ गाव पूर्ण आलाय. सपोर्ट भरपूर आहे, कारण प्रेक्षकांचा जेव्हा सपोर्ट असतो ना तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढत असतो, त्यांची ताकद असते. इट्स अ फेअर डिलिव्हरी, फलंदाजाला परतावा लागेल. यस वेळ घेतलाय पंचाने. गुड डिसिजन. आदर्श करत मोठा धक्का मैदान होती. डीज आहे. धडकी भरवेल असा सामन्याचा शेवट असणार. हा थरार रंगेल मैदानावरती. हळूहळू का होईना सामना मात्र रंगात येतोय. प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना. प्रचंड प्रेक्षकांची मांदी आली. अक्षरशः ओसांडून वाहणारी क्रीडानगरी. शांत वातावरण, रात्रीच्या शांत वातावरण रंगलेला सामना आपण पाहतोय. आजच्या स्पर्धेतील पहिल्या फेरीतला तिसरा सामना आपण एन्जॉय करतोय. मजा येईल सामन्यामध्ये. कुणाल आलाय मैदानावरती. कुणाल पाटील भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा करत असताना आपल्या संघाला चांगल्या उंचीवरती नेऊन ठेवणारा फलंदाज. फुलटॉस, व्हॉट अ शॉट. यावेळी नो बॉलचा पंचाकडे इशारा. 6+1 7 धावा येणार. पहिल्या चेंडूवरती खूप काही कमवलं. या चेंडू वरती चौक षटकारानं 7 धावा येत असताना 6+1 7 धावा मिळणार चेंडूवरती. त्यामुळे षटक थोडंसं मागणं ठरणार. धावसंख्येला वेगानं आकार येणार आणि धावसंख्या फ्लाय होते 17वरनं डायरेक्ट 24 वरती धावसंख्या फ्लाय होते. धावा कुटाच्या त्या 54 आणि 24 धावांचा पल्ला पाठ केला. 30 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मगाशी सामना जसा झाला तसा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. त्या सामन्याचं अनुकरण पुन्हा मध्ये पाहायला मिळतोय आणि सामना पुन्हा प्रेक्षकांना धडकी भरवणार. पैसा वसूल सामना होणार. ओ ग्रेट डिलिव्हरी. कमबॅक किती सुंदर केलंय बघा. चेंडू खाली राहिला, टेक ऑफ नाही झाला. फलंदाजाला बीट केलं आणि षटकाची झाली सांगता. 2 षटकाची सांगता होते. एकूण धावा 24. जिंकण्यासाठी येणारी षटकं 3, 18 चेंडू आणि गरज आहे 30 धावांची. नेहरू संघाला अक्षय गजानन पाटील हे ड्रेस कोड देत असतात. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. 24 धावा धापालकावरती पहिल्या षटकामध्ये आल्या त्या धावा उमेश आम्हाला सांगतील. 12 या षटकामध्ये 12, कारण आता वाजलेत ते अजून मात्र 12 वाजला वेळ आहे. मध्ये 10 वाजून 15 मिनिटं होतात. 24 धावा धापालकावरती
संजय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा सुरू असते. आपण पाहतोय गोपाळ शेट नाईक यांच्या आठवणींना दरवर्षी या स्पर्धेच्या माध्यमातून उजाळा देण्याचं कार्य आणि भरपूर संघ या स्पर्धेत खेळण्यासाठी तत्पर असतात. कारण डिसिप्लिन, ट्रान्सपरन्सी, कन्सिस्टन्सी अँड रिअलिबिलिटी या 4 तत्वावरील स्पर्धा तुम्हाला पाहण्यामध्ये प्रचंड शिस्त या स्पर्धेमध्ये आम्ही दरवर्षी पाहत असतोय. आणि या स्पर्धेचा वैशिष्ट्य तेच राहिलं आहे, प्रचंड शिस्त या स्पर्धेचा एक मूलभूत पाया राहिला आहे. चला सामन्याकडे बोलूया. 18 चेंडू गरज आहे 30 धावांची. बघायचं केपीसी नागपूर संघ जिंकणार की SB11 नेहरू संघ हा सामना जिंकणार. कोण संघ या स्पर्धेमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या सामन्यामध्ये याचं उत्कंठा मात्र वाढते मैदानावरती. अंगद पाटील मैदानावरती आले सुरुवातीला, मात्र अंगात मोठे फटके अजून दाखवले नाहीत. बघायचं आदर्श सुरुवात चांगली केली होती, तो बाद झाला. आता गरज आहे 30 धावांची. 18 चेंडू 30 धावांची गरज आहे. 24 धावा धापलकावरती. चला सामना स्पीडअप करायचं प्लीज. नेहरू संघ तुमचा टाइम आउट सुरू आहे. इथे 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकायची आहेत. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू तुम्हाला सर्कलमध्ये ठेवावा लागेल. फक्त 4 षटके तुम्हाला बाहेर ठेवावे लागतील. रेस्ट्रिक्शन्स, डिसिप्लिन भरपूर या स्पर्धेमध्ये. हे वैशिष्ट्य राहिलं आहे संजय ठाकूर यांच्या स्पर्धेचं. म्हणून ही स्पर्धा बहुचर्चित असते. प्रत्येक नाक्यावर, प्रत्येक घरात, प्रत्येक नगरात, प्रत्येक शहरात फक्त एकच चर्चा, गोपाळ शास्त्री ट्रॉफी 2024च्या पर्वाची चर्चा. गोलंदाजी परिवर्तन, भन्नाट वेग, गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालं. राहुल मात्र आपण पाहतोय अंगद सारख्या फलंदाजाला बीट केलंय. अंगदला मात्र बीट केलंय मैदानावरती. 13 चेंडूचा खेळ संपला. 13 चेंडूमध्ये 20 धावा आता करायच्या त्या. 17 चेंडूमध्ये 30 धावा. क्लोज एन्काउंटर. सामना खूप क्लोज आहे. कारण ज्यावेळी या संघानं कोणताही संघ चूक करेल तर मात्र या स्पर्धेमध्ये चुकीला माफी नसणार आहे. बघायच्या सामन्यामध्ये कुणाल आणि अंगदमध्ये पुन्हा चर्चा झाली. कुणाल पाटील आणि अंगद पाटील चर्चा करत असताना जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. सतीश म्हात्रे आमचे पंच इन ऍक्शन मध्ये. सतीश म्हात्रे यांचं आगमन होणार आहे. महेंद्र खरे यांचं आगमन होणार आहे. ओव्हर द विकेट. ऑन साइडला मात्र फटका फसला. छत्रपती सरकला. शॉट फाईन रिझन मध्ये. ओ माय गॉड, व्हॉट्स गोइंग ऑन, व्हॉट हॅपनिंग. खूप काही प्रश्न विचारले मैदानावरती. 2 धावा अंगदला जीवनदान दिलाय. 2 धावा अधिक मान आल्यात, त्यामुळे थोडंसं टेन्शन वाढलंय ते SB11 नेहरू संघाचं. पंचाने एक शॉर्ट रनचा इशारा केलाय. एक शॉर्ट रन म्हणजे एकच धाव मिळणार. उमेश आम्हाला सांगतील धावसंख्या स्कोरबोर्डती आता किती आल्यात. 21 धावा 25 मैदानावरती. मजा येईल सामन्यामध्ये. सन्मान्य महेंद्र गरज साहेबांचं आगमन होणार काही क्षणामध्ये. त्यांच्या येण्यानं आगमनानं वातावरण निर्मिती होणार आणि वातावरण बदलणार मैदानावरती. ओव्हर द विकेट. वेल लेफ्ट. चेंडूला जाऊ दिलं. माहित होतं अंगदला चेंडू वाईट जाणार आणि चांगला निर्णय घेतलाय अंगदनं. चेंडूला लेफ्ट केलं. वेल लेफ्ट. विकेट किपरसाठी सोडून दिलाय. बघा एक चूक किती महागात पडू शकते. झेली गेला गोलंदाज, त्याचा रिदम चुकला, त्यामुळे एका चेंडूचे 3 धावा आल्यात. असं म्हटलं ते वावगट राहणार नाहीये. धावांचा वेग पुढे सरकवतोय. ओव्हर द विकेट. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन करत विकेट क्षेत्र पुढे सरकलाय. एकदा मिळून दुसऱ्या बॅचा प्रयत्न. कुणाला कॉल दिलाय बघायचं. अंगद धाव पूर्ण करणार का. यस, गुड रन द विकेट. खूप वेगानं चांगलं कुशलनं चांगलं बॅकअप दिलं, मात्र उशीर झालाय. मी मगाशी देखील म्हटलं होतं ग्राउंड फिल्डिंग करणं कठीण असतं, चॅलेंज असतं. कारण रन गॅदर, पिकअप, त्यानंतर मात्र ग्रिप अँड थ्रो 5 क्रिया कराव्या लागतात तुम्हाला. त्यामुळे ग्राउंडिंग फिल्डिंग करणं अत्यंत कठीण असतं, चॅलेंजिंग असतं. ते चॅलेंज स्वीकारला मात्र 2 धावा सगळ्या पुढे सरकली. 26 या आकड्यावरती येऊन पोहोचत असताना, 28 या आकड्यावरती पोहोचत असताना स्विच इटचा प्रयत्न मैदानावरती नाही जमला. मैदानावरती सन्माननीय महेंद्र गरे साहेबांचं आगमन होतंय. विनंती असेल पंचांना 1 मिनिट फक्त आपण सामना थांबवायचा आहे. सन्माननीय महेंद्र गरे साहेबांचं आगमन होतंय. रायगड जिल्हा अध्यक्ष, जबरदस्त व्यक्तिमत्व या परिसरातील, त्यांचे इथे आगमन होते. जोरदार फटाक्याच्या आतिषबाजीने त्यांचं आपण स्वागत करूया. वेलकम महेंद्र शेठ गरज, तुमचं या स्पर्धेमध्ये मनापासून आम्ही स्वागत करतोय. आगमन झालं. मोस्ट वेलकम साहेब, तुमचं या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतोय. रायगड जिल्हा अध्यक्ष, क्रिकेटची अतोनात आवड, समाजसेवेमध्ये सातत्यानं आपलं 365 दिवस लोकांसाठी सेवा करा, नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व अशा तिहेरी संगमाचा संगम असणारे सन्माननीय महेंद्र शेठ गडे यांचं आगमन होतंय. मोस्ट वेलकम, तुमच्या स्पर्धेमध्ये मनापासून आम्ही स्वागत करतोय. वेलकम महेंद्र शेठ गरज साहेब, तुमचं या मैदानावरती आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून संजय शेठ ठाकूर आणि जय हनुमान क्रिकेट क्लब बामणडोंगरी यांच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत करतोय.
फटाक्याच्या आतिषबाजीनं पुन्हा एकदा मैदानामध्ये नवचैतन्य निर्माण झालं आणि महेंद्र शेठ गरज साहेबांचं आगमन झालंय. कामगारांचा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, गोरगरिबांना न्याय देणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, वेळे प्रसंगी लोकांसाठी आंदोलन करणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्या साहेबांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम, स्वागत आहे तुमचं या मैदानावरती. फटाक्याच्या आतिषबाजीनं स्वागत केलं साहेबांचं. पंचाने विनंती फक्त फटाके वाजू देत, नंतर सामना सुरू करूया, कारण एज लागली तर आपल्याला आवाज येणार नाहीये. 10:20 साहेबांचं आगमन झालंय. महेंद्र शेठ गरज स्वागत तुमचं ह्या मैदानावरती. आम्ही मनापासून स्वागत करतोय क्रीडा नगरीमध्ये. मी मगाशी देखील म्हटलं होतं, भूमिपुत्रांना न्याय देणारं, वेल प्रसंगी त्यांच्यासाठी आंदोलन करणारं, कामगारांचा आवडता नेता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि कामगारांना सातत्याने न्याय देणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सन्माननीय महेंद्र शेठ गरज यांचं आगमन झालंय. सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. ना बॅक टू क्रिकेट. 29 धावा 28 जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती मात्र 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. 28 धावा धापलकावरती आता गरज आहे ती 26 धावांची. पाठलाग होतोय मैदानावरती. अर्धलक्ष पार केलंय, अर्धलक्ष पार करायचं आहे. प्रेक्षकांची प्रचंड मांदी आली. रात्रीचं शांत वातावरण. 10:21 होतात आणि प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये रंगतोय हा पुन्हा एकदा सामना. गोलंदाज सज्ज कमबॅक केलाय राहुल मात्रेनं. राहुललाच पहिल्या चेंडूपासून त्याने कमबॅक केल्यामध्ये मगाशी वाईट चेंडू टाकला, नंतर पुन्हा एकदा सुंदर कमबॅक केलाय. ग्रेट बॉलिंग फ्रॉम द राहुल. ऑन साईडला ग्लान्स करायचा प्रयत्न. फाईन लेग. पंचांना इशारा येतोय फाईन लेग खेळायचं होतं. पंच सांगता इट्स ॲब्सोल्युटली वाईड. एव्हरी डिलिव्हरी आउटसोर्स टू लेग सम. इट्स अ वाईड. गुड डिसिजन बाय अंपायर. क्विकली इंडिकेटेड अंपायर इट्स अ वाईड डिसिजन. धावसंख्येला आकार येतोय 29 या धावसंख्येवरती. समीकरण बदललंय. येणारे चेंडू आता मात्र 14 आणि गरज असणार ते 25 धावांची. क्लोज एन्काउंटर. मजा येईल सामन्यामध्ये. ओ बघा, फटका स्लॉक स्लिप करायचा प्रयत्न नाही जमलं. फलंदाजाला अंगतला शांत ठेवलंय. किती भन्नाट वेग आहे. ॲक्युरेसी, कन्सिस्टन्सी बघा त्याची. लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन. सच अ ब्युटिफुल बॉलिंग. फलंदाजाला कोणताही वाव नाहीये आणि फलंदाजाला बीट करून सोडलाय. मजा येईल मैदानावरती. समीकरण वेगानं बदललंय. 13 चेंडू आणि गरज आहे आता मात्र 25 धावांची. वॉट अ मॅच. पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या काळजाचा टोका चुकवतोय सामना. मी मगाशी म्हटलं होतं 12 चेंडूमध्ये 24 धावा कुठल्या होत्या संघानं. आता मध्ये 13 चेंडूमध्ये 25 कुटायचे आहे. क्लोज एन्काउंटर फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. ओ लवली डिलिव्हरी. फुल रन डिलिव्हरी. अंगतला पुन्हा बीट केलाय मैदानावरती. समीकरण वेगानं बदललंय. टाळ्यांचा कडकडाट होतो गोलंदाजासाठी. का होणे का राहुल मात्रेचा स्पेल खूप इकॉनॉमी राहिला आणि काय भन्नाट गोलंदाजी दाखवली मैदानावरती. प्रेक्षकांना अचंबित करणारी आणि बुरं घालणारी इम्प्रेसिव्ह गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. समीकरण येणार 12 चेंडू आणि गरज आहे ती 25 धावांची. सन्माननीय महेंद्र शेठ गरज यांचं आगमन झालंय. कामगारांचा लोकप्रिय नेता, भूमिपुत्रांना सातत्याने न्याय देणारा नेता, प्रत्येकासाठी 24 तास 365 दिवस उपलब्ध असणारा नेता, सर्वांच्या घराघरात पोहोचणारा नेता म्हणजे ह्या परिसरातील सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय महेंद्र शेठ गरज साहेबांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम, स्वागत आहे तुमचं. 12 चेंडू गरज आहे 25 धावांची. आता कलाटणीदार षटक कोणता गोलंदाजाचा वापर करायचा प्रश्न भेडसावतोय मैदानावरती. यासाठी शानिशा केली जाते. विचार विनिमय झाला. टीम मिटिंग कॉल झाली आणि टीम मिटिंग नंतर निर्णय झाला की 12 चेंडू आणि गरज आहे ती 25 धावांची. कोण रोखणाऱ्या धावा आणि कोण काढणाऱ्या धावा हा प्रश्न पडलाय मैदानावरती. मैदानावरती प्रचंड प्रेक्षकांची मांदी आली, कारण हे मैदान आपण नेहमी पाहतोय KB काका मैदान वहाळ उल्बेनोट प्रेक्षकांसाठी लाडकं मैदान म्हणून संबोधलं जातं. प्रेक्षकांचं पसंतीचं मैदान तुम्हाला पाहायला मिळतं, कारण हे मैदान खुलं मैदान आहे. खुल्या मैदानावरती खुलं आव्हान तुम्हाला पाहायला मिळते. 12 चेंडू आणि गरज आहे ती 25 धावांची. आतापर्यंत 29 धावा काढण्यामध्ये यश लाभलंय KPC इनानपुरी संघाला आणि गरज आहे ती आता मात्र येणारे 12 चेंडू आणि गरज असणार आहे 25 धावांची. नेहरू संघाचं लक्ष बघा किती आहे. 12 कडून आहे की नाही याची शहानिशा केली. बरोबर आहे, लक्ष असायला हवं. जर नसेल तर पॅनलाइज केलं जाईल. हे देखील चांगलं लक्षण पाहायला मिळते. क्रिकेट तुम्हाला जर खेळायचं असेल तर सर्व जिद्दीनं उतरलं पाहिजे मैदानावरती. 12 चेंडू गरज आहे ती. गरज आहे 25 धावांची. म्हणून तसं जे होते अर्पित पुन्हा एकदा येतोय. अर्पितनं पहिलं षटक फेकलं होतं. इकॉनॉमी राहिलं होतं. 12 धाबा दिल्या होत्या. P2चं षटक होतं. आता मात्र बघा रेस्ट्रिक्शन संपल्या. कुणालवरती जबाबदारी. कुणाल किती धाबा उभारणार. आलेल्या षटकाराने उभारणी केली होती. तो कुणालमध्ये 12 चेंडू 25 धाबा. करार क्रिकेटचा वॉट अ शॉट. मात्र मिस टायमिंग. शतक जज करतोय राहुल. चेंडू खाली. फलंदाज बाद. वॉट अ कॅच. 1 more wicket goes down. Wicket number 2 goes down.
यावेळी मात्र गरमाट निर्माण करणार आणि प्रेक्षकांच्या काळजाचा टोका चुकवणार, मेंदूला शून्य करणारा सामना आणि उत्कंठा वाढवणारा सामना मजा येईल. सामन्यामध्ये येणारा चेंडू 11 आणि गरज होती 25 धावांची. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण, प्रत्येक चेंडू प्रेक्षकांना मात्र एक नवीन प्रश्न विचारतोय, प्रत्येक चेंडू नवीन प्रश्नांना यावेळी वाचा फोडतोय मैदानावरती. येणारा चेंडू मात्र 11 आणि गरज आहे ती 25 धावांची. अंगद सामन्याला न्याय देणार का? नवीन फलंदाज संतोष मात्र आलाय इनॅट नंबर 4 वरती मैदानावरती आलाय. ओव्हर द विकेट, गुड बॉलिंग. ओ फुलर अँड डिलिव्हरी, यॉर्क वाईट. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ डिलिव्हरी. काय वापर केला अस्त्राचा मैदानावरती. सध्याच्या स्थितीमध्ये आधुनिक क्रिकेटमध्ये आपण पाहतोय, विकसित झालेल्या क्रिकेटमध्ये या चेंडूचा सर्रासपणे वापर केला जातोय आणि फलंदाजांना शांत ठेवण्यासाठी या अस्त्राचा वापर केला जातोय. गुड बॉलिंग. 10 चेंडू 25 धावांची गरज आहे. सामना वलतोय. अर्पितकडे असता अनुभव, तो मात्र 50 लावतोय मैदानावरती. लवली शॉट ऑन साइडला, अटॅकिंग फटका, गॅप शॉटचं सिलेक्शन, वन बॉल सीमा पार, खणखणीत चौकार. ज्यावेळी चेंडू डॉट जातात तेव्हा निवडून संघाच्या टाळ्यांचा कडकड आवाज येतोय आणि जेव्हा चौकार षटकार येतात तेव्हा मात्र यावेळी मात्र इनानपुरी गावातील समर्थकांचा आवाज येतोय. त्यामुळे फाईट मैदानावरती तेवढीच आहे आणि फाईट मैदानाच्या बाहेर देखील प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतोय. अंगावरती शहारा निर्माण करतोय सामना. विचार विनिमय होतोय मैदानावरती, कारण सामना फार महत्वाचा आहे, स्पर्धा फार महत्वाची आहे, सामना फार मोठा आहे आणि सामना जिंकायचा मैदानावरती. एका बाजूला मेहनतीची पराकाष्ठा, नशिबाची साथ, कौशल्याचा आधार आणि एका बाजूला जिंकण्याचा ध्यास आणि केलेला अभ्यास, यावरती ही लढाई तुम्हाला पाहायला मिळते. सखोल आणि खोल लढाई मैदानावरती, चांगली लढत प्रेक्षकांना भेट देते मैदानावरती. ओव्हर द विकेट. ओ ब्लॉकचा चेंडू, मात्र चेंडू टापाचा थोडासा बाहेर स्किट झालाय, पण त्यांना वळलेत आमच्याकडं, पण ते सांगतील इट्स अ वाईट. येणारे चेंडू आता मात्र 9 आणि गरज ती 20 धावांची. क्लोज एन्काउंटर. या षटकातील 3 चेंडू सांगून जातील की सामना कोणाच्या बाजूला नांगी टाकणार आणि कोणाच्या बाजूला सामना वळणार. याचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या 3 चेंडूवरती खूप काही सांगून जातील. 9 चेंडू आणि गरज ती 20 धावांची. शेवटच्या टप्प्यात सामना एन्काउंटर पाहायला मिळतोय. लवली शॉट ड्राईव्ह केलाय, छत्र पुढे सरकेल, मात्र सरळ चेंडू जाते मनोजच्या हाताखाली. ओ व्हॉट अ थ्रो, गुड थ्रो. Exactly on the stump, finger goes up umpire. 1 more wicket goes down. Angad Patel is walking back. मैदानावरती तेव्हा समीकरण होतं, आपण पाहिलं 8 चेंडू 20 धावा. आता समीकरण 8-19. मग आता समीकरण चेस झालं नाहीये, बघायचं हे समीकरण चेस होणार का. नेट टू नेट फाईट तुम्हाला पाहायला मिळतोय आणि प्रेक्षकांच्या काळजाचा टोका चुकवणारा एक रहस्यमय सामना मध्ये पुन्हा पाहायला मिळतोय. व्हॉट अ बॉलिंग, गुड बॉलिंग, गुड थ्रो. किती प्रेशर होतं मैदानावरती, डॉमिनेट केलं होतं क्षेत्ररक्षकाला, मात्र 100% कमिटमेंट दिले आणि पुन्हा एकदा चांगला थ्रो अंगतला परतावं लागलं. सामन्यात परिवर्तन वेगानं होतोय. 8 चेंडू आणि गरज आहे ती 19 धावांची. सामना अजूनही फाईट आहे, सामना ऑन आहे मैदानावरती. बघायचा सामना कोण जिंकणार, SD11 नेरुल की KPC इनानपुरी. सामना जिंकून पुढच्या सामन्यामध्ये पदार्पण करणार याची उत्कंठा शिगेला पोहोचते. गुड क्रिकेट, चांगलं क्रिकेट, क्रिकेटचा दर्जा वाढवणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग. ओ फुलर अँड डिलिव्हरी, पुन्हा एकदा फलंदाजाला बीट केलाय. व्हॉट अ डिलिव्हरी. आता मध्ये KFC, यावेळी मध्ये KPC, माफ करा, KPC इनानपुरी संघाला या स्पर्धेमध्ये थोडंसं बॅकफूट लावून सोडलंय, कारण अंगद जसा बाद झाला तसं प्रेशराईज केले मध्ये होते. 7 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा सामना टोका चुकवतोय. काय गोलंदाजी झाली हेच सांगत असताना सतीश दादा हेच सांगतात की क्षेत्ररक्षण लगेच लाभायचं आहे, एकत्र जास्त वेळ जमू नका, कारण वेळ वाया जातोय. येणारे चेंडू आता मात्र 7-19 धावांची गरज. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. जर या शेवटच्या चेंडू चौकार षटकार आला तर सामना बॅलन्स राहील. सिंगल डबल आले तर नेहरू संघाचं पाठ जड पाहायला मिळणार आहे. बघायचं शेवटच्या चेंडूवरती काय रहस्य दडलंय. फुल टॉस, एज लागली, चेंडू मागे निघून जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नाहीये. हिट करायचं होतं चेंडूचे, मात्र फेकाफेकी. व्हॉट अ प्रेशर. Pressure on the fielder, pressure on the batsman, pressure on the bowler. You are watching the pressure game, but I kindly request you both the team, please don't play under pressure. If you play under pressure, you can't show talent and quality. So please show natural game. In the completion of the 4th over, now required 18 runs from 6 delivery. शेवटचं षटक मैदानावरती 6 चेंडू 18 धावा. DJ.
कोण असेल तर महेंद्र शेठ घरत. 24 तास 365 दिवस लोकांसाठी सातत्यानं लोकसेवेत असणारा नेता कोण असेल तर महेंद्र शेठ घरत. येणारे चेंडू 6 आणि 18 धावांची गरज आहे. सामना क्लोज एन्काउंटर आहे. पुन्हा एकदा सामना प्रेक्षकांचं लक्ष भेटतोय. हा सामना नाट्यमय सामना तुम्हाला पाहायला मिळालाय. 2 षटकामध्ये 24 धावा आल्या, 3 षटकामध्ये 31 धावांची गरज होती. असं वाटलं की इनानपुरी संघ सामना जिंकेल, मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलं ते नेहरू संघानं आणि नेहरू संघानं पदार्पण केले मैदानावरती. येणारे चेंडू 6 आणि 18 धावांची गरज आहे. सामना अजूनही ऑन आहे मैदानावरती. बघायचे पहिल्या 3 चेंडूवरती या सामन्याचा उलगडा होणार. जर पहिल्या 3 चेंडूवरती मोठे फटके आले, चौकार षटकार आले तर सामना केपीसी इनानपुरी संघ पुन्हा कमबॅक करू शकेल, नाहीतर नेहरू संघ या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करणार. कारण नेहरू संघाने एकही संधी केपीसी इनानपुरी संघाला दिली नाहीये या मैदानावरती. 6 चेंडू 18 धावा, शेवटच्या टप्प्यात सामना येतोय. गोलंदाज सज्ज प्रथमेश पाटील, अनुभवाचा साठा असणारा गोलंदाज, यंग टॅलेंटेडर युवा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. बघायचे 6 चेंडू 18 धावा, ऑल दी बेस्ट. फुलटॉस चेंडू खोदून काढलाय, सरळ बॅटला गेलेला चेंडू, वॉट अ कॅच. विकी चेंडू खाली दुसऱ्यांदा आलाय, विकीने दुसऱ्यांदा जेल टिपलाय. फलंदाज बाद उमेश सांगतील आम्हाला धक्का क्रमांक 5 मैदानावरती. गेला 13 चेंडू 25 धावा, 12 चेंडू 25 धावा, 11 चेंडू 25 धावा, 10 चेंडू 25 धावा, 9 चेंडू 21 धावा, 8 चेंडू 20 धावा, 8 चेंडू 19 धावा, 7 चेंडू 19 धावा, 6 चेंडू 18 धावा आणि आता समीकरण उरल्या मैदानावरती 5 चेंडू 18 धावा. सामना कुठे होता, कसा आला, कसा वळला, किती वळण घेतलं सामन्याने, किती नाट्यरूप मध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. सामना अजून संपला नाहीये, कारण कोणी अजून जिंकला नाहीये. कारण बघायचं सामना कोण जिंकणार. प्रेक्षकांमध्ये कमालीची शांतता आहे. दोन्ही संघाचे गावचे पाठरेखे भरपूर संख्येने आहेत, मात्र अजूनही स्मशान शांतता मध्ये तुम्हाला पिन ड्रॉप सायलेन्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. यस, निश्चित जीटीसी भरपूर चांगली स्पर्धा कव्हर करत असताना सुशील संपूर्ण जीटीसी टीम क्लॅरिटी विथ क्वालिटी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिली ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग केडीबीचे चांगले आयोजक जलपेश आणि त्यांची संपूर्ण टीम सुशील आमच्या समेत स्वागत आहे सर्वांचं. जर या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा, कारण आपल्या हक्काचा माणूस, आपल्या हक्काची जीटीसी. 5 चेंडू 18 धावा. एज व्हॉट अ शॉट. रुबी कट दाखवत असताना चेंडू सीमा पार, कपल ऑफ द बाउन्स अँड नो चान्स स्टॉपिंग दॅट. दॅट्स अ 4 रन्स. क्लायमॅक्स पुन्हा येतोय सामन्यावरती. येणारे चेंडू 4 आणि गरती 14 धावांची. अजून एखादा चौकार आला तर मैदानावरती पुन्हा सामन्याचं चित्र बदलेल आणि प्रेक्षकांच्या काळजाचा टोका चुरवेल. व्हॉट अ मॅच. ओ बे कमबॅक केलाय, फलंदाजाला बीट केलाय. बघायचं एकदा पुन्हा की यावेळी मात्र जीवारी लागल्या असती धाव. एकच धावेला चेंडूची मात्र फेकाफेकी, एका धावेनं फारसा फरक पडणार आहे. आता समीकरण मजा येईल. 3-13 समीकरण मैदानावरती. 3-13 कोणाचे वाजणार हा प्रश्न निर्माण झालाय. कारण जेव्हा जेव्हा सुशील समीकरण आलं ना मैदानावरती तेव्हा जास्त सामने गोलंदाजाने जिंकलेत. हा माझा 15 वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे. मात्र बघायचं आहे या सामन्यात 3-13 समीकरण कसं असणार आहे. जर येणाऱ्या चेंडूवरती षटकार चौकार आला तर केपीसी इनानपुरी कमबॅक करू शकेल. मात्र बघायचं नेहरू संघ तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर करतोय आणि सामना शेवटपर्यंत मात्र गुलदस्त्यात राहतोय. रहस्यमय सामना होतोय. सामन्याचा उलगडा होत नाहीये. सामना एका बाजूला नेहरूकडे जातोय तर कधी केपीसी इनानपुरीकडे. ओ व्हॉट अ शॉट. दिस इज अ मल्टी हिट. दिस इज अ गुड फिनिश. दॅट्स अ 6. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ मॅच.
काय सामना रंगला मैदानावरती. प्रेक्षकांच्या काळजाचा टोका चुकवणारा, थंडीमध्ये मात्र वातावरण गरम करणारा सामना, मेंदूला सुन्न करणारा सामना आणि अंगावरती शहारा निर्माण करणारा सामना, काळजाची टोके चुकवणारा अप्रतिम सामना आपण पाहतोय. वॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. मी मगाशीच भाकीत केलं होतं, प्रेडिक्ट केलं होतं की सामना फार चांगला होईल, प्रेक्षकांचा पैसा वसूल होईल. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत, दोन्ही संघ तेवढ्याच कॅलिबरचे आहेत. समीकरण आता उरले 2 चेंडू आणि गळ्यातील 7 धावांची. येणारा चेंडू सामन्याचं प्रतिबिंब. कंपल्सरी चेसिंग सामना करायचा आहे. जर येणारा चेंडू बीट झाला तर नेहरू संघ पदार्पण करेल, मात्र जर चौकार षटकार आला तर सामना पुन्हा मजा येईल. बघायचंय 2 चेंडू आणि 7 धावा. वॉट अ मॅच. काय सामना रंगलाय मैदानावरती. लवली हिट. दिस इज अ गुड फिनिश या फिर मिस टायमिंग. बघायचंय चेंडू सीमा पलीकडे. स्कोर इज इक्वल. फलंदाजासाठी जोरदार टाळ्या. तुषार पाटील. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ मॅग्निफिसंट बॅटिंग. शेवटच्या टप्प्यामध्ये एवढी चांगली फलंदाजी आम्ही कधीच पाहिली नाहीये. दडपण होतं मैदानावरती, ते दडपण झुगारलं आणि संघासाठी काय उत्तुंग फलंदाजी करत असताना स्कोर इज इक्वल. ज्या प्रेक्षकांना बीपीचा त्रास आहे, ज्यांचा बीपी हाय होतोय, त्यांना सामना बघू नका. डोळे बंद करा, कारण सामना तुमचा बीपी हाय करू शकतोय. येणारे चेंडू आता मात्र 1 आणि गरज आहे 1 धावांची. वॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. 13 चेंडू 25 धावा, 12 चेंडू 25 धावा, 11 चेंडू 25 धावा, 10 चेंडू 25 धावा, 9 चेंडू 21 धावा, 9 चेंडू 20 धावा, 8 चेंडू 19 धावा, 7 चेंडू 19 धावा, 6 चेंडू 18 धावा, 5 चेंडू 18 धावा, 3 चेंडू 13 धावा आणि आता समीकरण उरलाय 1 चेंडू 1 धाव. जर सामना आवडला असेल तर आपण एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. कंपल्सरी चेसिंग आहे अमरावती शतकीच्या मैदानावरती. 1 चेंडू 1 धाव. थरार क्रिकेटचा पूर्ण पैसा वसूल सामना, प्रेक्षकाच्या मेंदूला सुन्न करणारा सामना, अंगावरती शारा निर्माण करणारा सामना आणि धडकी भरवणारा थरारक सामना मैदानावरती. पूर्णपणे धडकी भरवणारा सामना. 1 चेंडू 1 धाव. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया या शेवटच्या चेंडूचं. व्हॉट अ मॅच. पूर्ण पैसा वसूल सामना. आजच्या स्पर्धेतील पहिला सामना. स्ट्रॉंग अपील झाली. थांबा, अजूनही पंचांचा निर्णय आलाय. फलंदाज नॉट आउट. यस, नॉट आउट. आणि सामना जिंकला केपीसी इनानपुरी संघानं. व्हॉट अ मॅच. मॅन ऑफ द मॅच अगदर नो डाऊट तुषार ठरलाय. जबरदस्त बॅटिंग दाखवली आणि काय सामना रंगवलाय. हार्ड लक नेहरू संघ, बट गुड फाईट. इथे विजय झालाय क्रिकेटचा, इथे विजय झाला आयोजकांचा, इथे विजय झाला या स्वर्गवासी गोपाल सेठ स्मृती चषकाचा आणि ते जिंकलाय तो क्रिकेट आणि इथे हरलाय तो देखील क्रिकेट. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगला. साल फाईट झाली आणि तुषार ठरलाय. येस, शेक हँड करायचंय, हस्तांदोलन करायचं आपल्याला. व्हॉट अ मॅच. विश्वास बसत नाही डोळ्यांवरती. ह्याचंच नाव आहे क्रिकेट. 5 चेंडूमध्ये 6 चेंडूमध्ये 5 चेंडूमध्ये 18 धावा चेस केल्यात आणि सामना जिंकलाय. व्हॉट अ बॅटिंग. तुषारचं मी कौतुक करा विसर नाहीये. मग गोलंदाजी देखील तेवढी भेदक झाली नेहरू संघाच्या माध्यमातून. शेवटच्या श्वासापर्यंत सामना रंगला आणि क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा स्टँडर्ड, क्रिकेटचा बॉटम आणि क्रिकेटचा लेवल ऑफ बॉटम दाखवला मैदानावरती. मजा आली सामन्यामध्ये. जबरदस्त षटके बघायचे. शेवटच्या टप्प्यामध्ये काय तुषारनं फटकेबाजी केली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकाल युट्यूबच्या माध्यमातून. तर या आपण तुषारला देऊया मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. सन्माननीय महेंद्र गर्जेंच्या शुभ हस्ते तुषार आला होता. तो मात्र इनॅट नंबर वरती 5व्या क्रमांकावरती आला होता. हॅलो चेक. तर या महेंद्र शेठ घरे साहेबांनी विनंती करूया. साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण तुषारला सन्मानित करणार आहोत. येस, महेंद्र शेठ घरे त्यांनी देखील ATM उघडं केलं.